So we are here for a function in Nagpur, and we'll get to know more about this function from Tejal. Hello Tejal. Can you please tell me what is going on? Yes. Okay, so we are here in Nagpur, all the family, Ladkedkar, Kondolekar and all their family, friends to celebrate Mama Mami's 25th wedding anniversary, and today marks the start of this function with a small haldi ceremony. The ceremony is happening in their own house, so I'll just quickly walk you through how the preparations are going on. Come. Excuse me, she's Sanika. हेलो. सो आज हम लोग मम्मी पापा की हल्दी का प्रोग्राम कर रहे हैं. सो अभी उनकी एंट्री होने वाली है, तो जस्ट सब देखिए. ओके, ये सब मम्मी के फ्रेंड्स हैं, एकदम इतने सुंदर गुलाब लाए. थीम तो गोवा वाली है, तो सब लोग फ्रॉक पहन के आए. गुलाब लाए, हमने स्वागत किया. सब लोग कहाँ है, लेकिन हाँ समुद्र कहाँ है? ये बीच समुद्र का है. चलो अभी ये सब लोग पापा के फ्रेंड्स हैं. हाय काका, हाय करो. हाय तुम्ही अलीकडे सामने इशुडे आते मला गुलाबाच्या पाकळ्या पडतात. मी नवरदेवाकडून थोडीशी एवढीशी आहे, हे नवरीकडून आहे. अरे हे काय यार, याचं काय वेगळं? अरे हा अनऑफिशियल ब्लॉग आहे यार. चल एंट्री आहे त्यांची. बोलू नको ना त्याच्यात. चल 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 चालवा ना व्हिडिओ. सो ये हमारे ब्राइड एंड ग्रूम है. सो आज इनकी हल्दी है. स्माइल, हाय करो ना. उधर उधर हाय गाइस. हाय. आज मेरा बर्थडे है. आज ईशान के आजी आजोबा का हल्दी है, तो बोलो ईशान, आजी आजोबा बोलो उनका हल्दी. आज उनकी शादी, कल उनकी शादी होंगी. और आज क्या है? और आज उनकी हल्दी है. हल्दी वही नहीं. इंट्रोड्यूस करो ना आजी आजोबांना तुझे. हेलो, हाय, आई एम संजय. हमारी आज हल्दी. माईक कुठे आहे? सानिका आहे काय? एक मिनिट हे फोटोज कोणीतरी काढायला. आदित्य फोटोज काढशील. आनंदाला फोटो फोटो फोटो. तुझ्या फोटोज काढशील. व्हिडिओ काढतो.
फोन ठेव. घेणार का? हा हे पकड हे पकड. हे पकडून उखाडा घ्या. अरे पहिले नवर देवाचा चान्स. यांनी ऐकलंय माझं एकच दुकान आहे. यांनी ऐकलंय आम्ही नाही ऐकलं. ते दुकान तुम्हाला बोर होईल ना, मग तुम्ही म्हणाल डबल काय देता. बरं मी घेते. हा बस दोघांचं मोठ्याने घे. खणखणी हळदीच्या प्रोग्रामला जमले सगळे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी. आता गाणं लावून करूया संजय रावांसोबत धमाल मस्ती. गाण्यानं पाणी 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 हे 4 दिवसापूर्वी वाजायला चप्पल पण काहीच घातलं एक मिनिट थांब. फोटो काढता थांबा. आदित्य 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 टेबलवर ठेव. टेबलवर ठेव. तिला सोडून नका. काम आहे तुला. बसा गाणं परत सुरूच आहे. कसं वाटतं दुकान आमचं? सगळ्यांनी तुमचं कसं स्वागत केलं? एक नंबर. सगळे बच्चे कंपनी, सगळे मित्रमैत्रिणी, सगळे नातेवाईक, सगळ्यांनी खूप सुंदर छान तयारी केलेली आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वजण ड्रेस कोड मध्ये आले. मित्रमैत्रिणी गोवा थीम मध्ये फुल एन्जॉय करताय. सगळ्यांकडून सगळ्यांचं ऐका तुम्ही. हा बोला.
मामी 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 बुढ़ापे में होता है। और काका पकड़ो, ये क्या है? कैसे लग रहा है आपको? ये सर तो आवाज आ रहा है। अच्छा, आज बहुत खुश हूँ क्योंकि आज का फंक्शन बहुत जोरदार है। बढ़िया। क्या क्या तैयारी की आपने? हमने अभी सब सीक्रेट है कल की तैयारी का। पिछले 4-5 दिनों में आपने बहुत सारी तैयारी की होगी। बिल्कुल तैयारी की। बढ़िया, सब तैयारी है अभी एकदम फुल तैयार है। कल के लिए सब वेट कर रहे हैं। एकदम फुल। थैंक यू काका। लो मामा बताओ कैसे आप? संजूच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी 8 ते 10 दिवसापासून चालू होती त्याची. याच्या कुठं एकादशीच्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यामुळे मग आम्ही सगळ्या तयारीला लागलो. खूप असा सगळं सुंदर असं प्लॅनिंग केलं आणि आजचा हा दिवस उगवला. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि आम्ही एन्जॉय करतो आहे दांडी. अरे खूपच छान, हर्षोल्लासात पूजा आणि सानिकांनी तयारी केली ना, माइंड ब्लोईंग बॉस. खूपच छान आणि माइंड ब्लोईंग, खूप छान. थँक्यू. करना है क्या? काय करू? मग डान्स पहिले असं नाही का, मला नाचायचं आहे. पहिले हल्दी मग डान्स. ओके. ते मुद्दावाला ना आत्ताच.
काला चष्मा लाव ना. या इकडे काला चष्मा बोले मैं तू काला गीताजीला इकडे घेऊन गीताजीला इकडे घेऊन गीताजीला इकडे घेऊन इकडनं घेऊन जा तिला म्हणा इकडे तू आई आण बेटा जागा कमी पडतात इकडे हां ये काका बोलता का तुम्ही फक्त असंच बोला ना. संजू बद्दल बोला 2 मिनिटे. या इकडे आलं पाहिजे ना, सगळ्यांचं आलं पाहिजे ना. आज संजूच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही सर्व त्याचे तिन्ही जावाई अकोल्यावरून आलेलो आहेत. तो आमचा सगळ्यात लाडका साळा आहे व त्याचं मन इतकं मोठं आहे की त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला सहभागी व्हावं वाटतं. असंच त्याचं आयुष्य पुढे भरभराटीचं जावं आणि त्याच्या मित्रमंडळींनी जी काही तयारी केली किंवा बाकी लोकांनी जी काही तयारी केली त्याबद्दल आम्ही त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहे. असंच त्याचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं आणि हा आनंद असा द्विगुणित करावं हीच आमची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. एकदम बेस्ट. जय श्रीकांतजी बोला. संजू स्नेहालबद्दल बोला. अरे रॅन्डम बोला, विचार करून थोडून बोलायचं ते. एक मिनिट मला जाऊ दे. संजू स्नेहालबद्दल बोल. आज संजू आणि स्नेहलच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे आणि त्यांनी आज सगळे मित्रमैत्रिणी आणि आमचे बहीण भाऊ, 6 बहीण भाऊ आम्ही सगळ्यांनी आणि सगळे भाचे वगैरे आणि नातू सगळे आलेत आणि सगळ्यांनी मिळून खूप खूप एन्जॉय केला आणि इतका एन्जॉय केला की म्हणजे त्यांनी आता कल्पनासुद्धा नाही करू शकत की आज काय ते पोरांचा आज आई बाबा असते तर त्यांना खूप खूप इतका आनंद झाला असता की बस बस त्यांना आवडलं असतं ना रडायला. आईबाबांनी आज खूप त्याचं कौतुक केलं असतं की आज म्हणजे की आज काही असू दे त्यांच्या सगळ्या मुलांमध्ये काय हो कर हा फक्त हा आनंद सोहळा बघायसाठी आई बाबा पाहिजे होते हे आनंद सोहळा व्हायसाठी. पण काही हरकत नाही, तुम्ही वरून बघतच आहे, आम्हाला हे आम्हाला माहीत आहे की तुम्ही वरून बघतच आहे आणि तुमच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित आहे आणि आमच्या पाठीची तुम्ही आहेत. सत्य आहे, वरून माझी फुलांची माळ पडली ती खरोखरच अगदी आई बाबा खरं अवतरले. त्यांनी आज त्यांना खूप मोठा आशीर्वाद दिला आणि त्या आनंदाने दोघंही खूप खूप संजूचं आणि त्यांचं कौतुक करते. म्हणजे आज तिन्ही पोरांचं ते कौतुक करत होते आणि करत राहणारे अजून. आणि आज तुमच्या आशीर्वाद आहे आपलं म्हणजे तुमच्या दोघांचं मिळून गोकुळ तयार झालं आहे. सगळे नातू पंतू सगळे आलेले आहेत तिथे, इव्हन म्हणजे सुना मुलं
आनंद झाले आणि मुख्य म्हणजे पंतू आलाय तुझा पंतू, हे तुझा मुख्य आनंद आहे. ह्याच्यातच खरा आनंद आहे सगळा. ओके तुमचा आशीर्वाद, तिन्ही पण जावाई त्यांचे कौतुक आणि खूप खूप त्यांचं कौतुक म्हणून मोठे जावाई आणि लहान जावाई तिन्ही जावाई म्हणून कसे हो ना, सुना जावाई सगळं गोकुळ झालेलं आहे. त्याच्यामुळे अगदी तुमचा आशीर्वाद आहे हेच अगदी आमच्या पाठीमागे आहेत. ठीक आहे छान. मामी पकडा, बोला बोला ना, काही का तू बोला. हॅलो, आज संजीव आणि स्नेहलच्या लग्नाचं 25वा लग्नाचा वाढदिवस. खूप आनंद झाला. तेव्हा सुद्धा इतकं एन्जॉय करताना आलं तितकं आज आम्ही करतोय. खूप खूप शुभेच्छा दोघांना. धन्यवाद. हमारी बहन जी की. लो मामा पकड़ो, अब बोलो दो शब्द बोलो. मनोगत व्यक्त करायला मनोगत मी तयारी करून आले. किती दिवस झाले तयारी करून आले? खाली बोल, तू विचार म्हणजे मी सांगतो. किती दिवस झाले तयारी करते? मी आता नानाभाऊंचा लग्नाचा वाढदिवस जेव्हापासून ठरला तेव्हापासून आम्ही वेगळे प्लॅनिंग ठरवले होते. त्याप्रमाणे सगळंच होतं आहे व्यवस्थित. ट्रिप वगैरे हे ते बाकीच्या सगळ्या तयारी ज्या आहेत तर त्या पुष्कळ वेगळ्या लोकांनी केलेल्या आहे आणि मला आनंद आहे की या सगळ्यांचे कुटुंब इथे आनंदाने सहभागी आहेत. आणि माझ्याबद्दल बोला कोणी. नानांबद्दल दोन गोष्टी बोलतो. नाना आता माझ्याबरोबर आलेले आहे. नानांबद्दल काय बोलू जास्ती, अतिशय चांगला, अतिशय प्रेमळ मित्र, सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. आणि काय काय बोलू सांगा मी, बस एवढं झालं. जा आता तुम्हाला बोलू दे. बाकीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे. मन गहिवरून आलं आता जास्ती काही बोलू शकत नाही. एवढं बोलून मी धनंजय पेंडसा आपला निरोप घेतो. शेखर मामा संजय बद्दल काय सांगायचं. संजय आमचा कॅप्टन आहे, आमचा गुरु आहे आणि तो प्रत्येक कार्यक्रमात नेहमी पुढाकार घेऊन सगळ्यांचा कार्यक्रम छान करतो. त्यामुळे आम्हा सगळ्या मित्रांचं कर्तव्य असं आहे की आता आमची वेळ आलेली आहे तेव्हा आम्ही हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आनंदाने डान्स करत नाही. उद्यासाठी काय काय तयारी आहे? उद्यासाठी असं ठरलेलं आहे
की सकाळी सकाळी याला यायचं, स्वागत करायचं आणि याला आपल्या कारमध्ये मागे मामा म्हणून त्याच्या मागे जायचं आणि याला तिथे कार्यालयात घेऊन जायचं असं लग्न लावायचं प्लॅन आहे की नाही? बिलकुल बिलकुल सुलग्न लावायचंच आहे आणि संगीतमध्ये लावायचं आणि असं नाही सगळ्यांनी एकसाथ मंगलाष्टक म्हणा आहे ही आमची परफेक्ट. ओके मामा, चला एवढं बोलून ठेव. यस. लो मामा पकड़ो, आपके भाई के बारे में बोलो ना. मेरे भाई के बारे में लो. संजू, त्याला नाना असे संबोधतात सगळेजण. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. म्हणायला तो लहान भाऊ आहे पण समजदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आज एवढा मोठा बिझनेस तयार केलेला आहे. पण बिझनेस करताना मित्रमंडळी आणि समाजाचं देणं आहे असं एक कार्य तो करत असतो आणि त्यातून जो आनंद आज घेता येतो. त्याच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आणि त्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मी त्याला आशीर्वाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. असाच पुढे प्रगतिशील राहा आणि हसतमुख राहा पण तुझे आरोग्य नेहमी निरोगी असतो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आई वडील असते, आई बाबा असते तर नक्कीच या ठिकाणी त्यांना अतिशय आनंद झाला असता. तो आनंद आज ते वरतून बघायचं आपल्याला. त्यांचे सदैव आशीर्वाद आपल्यासोबत आहे. येस. आणि संपूर्ण लाडखेडकर परिवारातर्फे मी त्याला आशीर्वाद देतो आणि एक जरी मी मोठा आहे तरी पण मी एक सर्वसाधारण मित्र म्हणून त्यांच्यासोबत कार्य करेन. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस येस ये बोल. किंवा करा नको टाकला ना आता थांब जरा. अरे बोल एक मिनट. विशाल क्या बोल रहे क्या बोल रहे? हाँ संजू आजोबाजी आज संजू आबाची हॅपी बर्थडे. नाही, हॅपी ॲनिव्हर्सरी उद्या आहे. ॲनिव्हर्सरी उद्या आहे, आज हळद आहे. खराब नको. आई बस इथे. आई ते बस आशीर्वाद द्यायचा आहे. बोल संजू बद्दल. त्याला आशीर्वाद द्यायचा आहे. त्याचं लग्नाला वाढते. संजू बद्दल लग्नाच्या वाढते. आमचा संजू छान आहे. संजू कसं सगळ्यांची काळजी घेतो असं सगळं. जसं जे जमेल ते. संजूच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आम्हाला शुभेच्छा. बरं बाबा बोलतील तेव्हा बोलतो. ठीक आहे बाबा बोलतील. बाबा पुढे बाबाच्या बाजूला श्रीकांत काका ते इमोशनल झाले होते. बोलले की श्रेयस तू बोल. मी बोले आनंदानंतर दोघं जण बोलाय. मी बोलू, मी धरू, मला धरायचं आहे. काही आणि द्यायची होतं सांग. काय भाऊजी बद्दल बोला ना. मला बोलता काही पण बोला, चांगलं वाटतं. काही कार्यक्रमासाठी आलो आधी मला एक पूजा बोलते. पूजा बोल इकडे पकड उभी राहायची. चल सांग एवढी तयारी करते. काय काय तयारी केली बोल. सो ॲज यू ऑल नो, मराठी हिंदीत बोल. मराठीत समोर करता ना. जसे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही माझ्या काकाच्या हळदी फंक्शनला आले आहेत. आता मी मेन हळदी फंक्शन सुरू करत आहे तर बघा सगळे. आई बाबा कधी येणार आहेत? आई बाबा उद्या येणार आहेत. सो बॅड. आणि तू काय काय तयारी केलेली आहे? मी खूप काही तयारी केली आहे जी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माहीत पडेल. आणि सानिकाने काय तयारी केली आहे? सानिका इज द मेन कॅरेक्टर. आम्ही खूप सारे गेम 10 कपडे बदलून फोटोज काढते. आम्ही खूप सारे गेम्स ऑर्गनाईज केले. डान्स आहे, सगळं आहे. सो एव्हरीवन एन्जॉय करा. मी काय म्हणतो आनंदा. आदित्य बोलतो ते बाजूला उभा राहा. आदित्य बोलते बाजूला उभा राहा. आदित्य असं असं करू. सानिका घेऊन जा ना. आदित्य दोन येस चल बोल. थांब तू आधी बोलून घे. अशी इथे ना. नाही अशी नाही लग्न रे. अरे उलटा अच्छा आहे ना. इथे की नाही इथे चालेल आहे. मला वेगळ्यात ठीक वाटते. कसं वाटतं तुला मावशी? नाही मला खूप चांगलं वाटतं कारण की 25वी मनवणं म्हणजे खूप नशिबाचं काम आहे. आता
है ना, कारण की आता पुढे चान्सेस कमीच आहे ना. 5वी मनवाव, 10वी मनवाव आणि ही 25वी मनवत आहे म्हणजे खूप. कारण की 25 वर्ष एकदमच प्रेमाचेच गेले जरुरी नाही आहे. रूठणं मनवणं सगळं असं नाही की 25 वर्ष दोघंही मेड फॉर इच अदर होते, ते झाले एकमेकांसाठी म्हणून 25 वर्ष व्यवस्थित निघाले. काय काय तयारी केली यार? मैं तो कुछ ज़्यादा नहीं की हूँ. हाँ आई हूँ, उनको भी वहाँ आके शॉपिंग वॉपिंग करवाई हूँ थोड़ा सा, बस इतना, बाकी तो कुछ ज़्यादा नहीं. स्पेशल अरेंजमेंट है तुम्हारी अभी कल के प्रोग्राम के लिए? हाँ वो तो कल ही पता चलेगा, है ना. हाँ हाँ, हम तेजल के ऊपर छोड़ रही है सब. थैंक यू. यस यस. बाबा कुठे गेले? बाबा चहा प्यायला गेले. आदित्य बोलतोय का 2 मिनिटं? काकाबद्दल कशात? मराठी, आजच्याच बद्दल बोलायचं का असं बोलायसाठी? बोलू हां हां, मला सांग सगळे काय बोलले? जनरल चांगलं वाटतंय असं कार्यक्रम चांगला वाटतंय की काका काकूबद्दल बोलले? काका काकूबद्दल बोलले, कार्यक्रम चांगला माझ्यासाठी काका काकू म्हणजे आईवडिलापेक्षा कमी नाही. म्हणजे नागपूर माझं सेकंड होम तर आहेच, पण नागपूरला येणे म्हणजे घरच्यासारखंच फील होते. काका काकू म्हणजे फक्त नावासाठी काका काकू आहेत ते, पण आहेत आईवडिलासारखेच. आणि कधी मला प्रेमामध्ये तर त्यांनी कमतरता केली नाही. आणि मला पण आता त्यांचं हे प्रेम भेटलं आणि हे आपलं सगळं हे कार्यक्रम एन्जॉय करतात, तर मला पण असं वाटतंच आहे की आता फॅमिली म्हणजे काय असते हे कळायला. कार्यक्रमासाठी तयारी म्हणजे आपण बरेच जणांनी तर गेम्स तर सगळ्यांनी इंट्रोड्यूस केले आहेत. मी पण आता हां हो गेम्सबद्दल तर मी पण एक गेम आता बनवला आहे तुमच्यासाठी काका काकू, त्याला रोल रिव्हर्सल म्हणतो. आता ते आपण कळूच येत्या व्हिडिओ किंवा येत्या पुढच्या क्षणांमध्ये आपण तो गेम खेळू आणि आय थिंक तुम्हाला दोघांना खूप एन्जॉय करता येईल त्या गेम थ्रू. आम्हालासुद्धा ते तुमची गेम खेळताना आनंद भेटावा. आता आपण आनंददादाला देऊ माईक. आनंददादा बोलेल 2 शब्द. दोन शब्द. व्हिडिओ चालू आहे. एक मिनिट ईशान इकडे येतो. यांचं नाव तू बोलेल. माझं नाव सांग पहिले काय. यांचं नाव आनंद काका आहे, हे माझे काका आहेत आणि आता हे बोलेल. शांत राहा. चालू आहे ते. इकडे बंद करतो. बरं इकडे बंद. चल. मेहंदी वाले हाथ वो तेरे, पायल वाले पाँव, मेहंदी वाले पायल वाले पाँव, याद बहुत आते हैं मुझको. थोड़ा सा निकाल लो.
कोणी राहिलं का बोलायचं कोणी राहिलं राहिलं का बाबा राहिले बाबांबरोबर सांगून ते बोलतील सानिका सानिका ट्यूबलाईट इकडे माझ्याकडे सानिका इकडे लेने को तैयार नहीं करता ऐसा लगा हमने पहले 9 बजे मुझे जो पसंद है तुम्हाला बोला दादा काय वाटतं तुम्हाला कसा तुम्ही आज इथे सेलिब्रेट करताय? इथे मी आपल्या मैत्रिणीचा 25वा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अजून मला भेटून म्हणजे 20 वर्ष झालेले आहे. जेव्हा सानिका खूप छोटी होती आणि अजून आमची मैत्रीण अशी झाली की काही आठवत नाही आहे, पण इतकी घट्ट मैत्रीण झाली आमची की कधी कळलंच नाही की आम्ही कधी इतके बेस्ट फ्रेंड झालो मग खूप जास्त. काय काय तयारी केली तुम्ही? आम्ही ॲनिव्हर्सरीची तयारी मीन्स आम्हाला ॲनिव्हर्सरीचं तर माहीत नव्हतं, हे खूप सरप्राईज आहे आमच्यासाठी. पण त्याच्या आधी आम्ही एक छोटंसं गेट टुगेदर केलं होतं 6 तारखेला. आमच्या 5 मैत्रिणींनी मिळून एक त्यांचं केळवण केलं होतं. तर त्याच्यात आम्ही आमचं सगळं हाऊस पूर्ण केली, कारण की याच्याबद्दल काही माहिती नव्हती की मुलांनी काय तयारी केली आहे, हे होणार आहे फंक्शन हे पण माहिती नव्हतं. पण आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ते सगळं केलं जे आम्हाला ते करायचं होतं, जे की आम्ही त्यांच्या लग्नात नव्हतो. छोट्या छोट्या गोष्टी. उद्याच्या कार्यक्रमासाठी काय काय प्लॅन्स आहेत ते सांगणार नाही आज नाही करणार, उद्या कळेल तुम्हाला. ओके थँक्यू. ओके हो या चल ना आपण दोघं जाऊन दोघं जाऊ आई ते जायचं. एका दमाने येस बोलाल तुम्ही आता इकडे not disturb you when I'm त्यांची मामीची मैत्रीण बोलले आईला बसवत असं मी आलो. येस आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. येस तुला काय तुला अंदर आहे
अरे काय पाहिजे देतो देतो 2 मिनिटं शांतपणे अबे बाबाचं सांग तिथे तू काय बघतोय काय बघतोस चल बोलले I am seeing the India. I am watching India and England match for day. Test day. और अब देखो मैच कितनी आनंद काका आनंद काका तू बोलायला झालं बरं पटकन इकडे बाबा जेवायला गेला बाथरूम जातो का जा बाथरूम जा त्यांचं नेहमीच असते रे झाल्यावर आले की फोन कर मला थोडं बोर होते ना व्हिडिओ देऊन राहिले ते सगळा व्हिडिओ देऊन राहिला तेजल एकदम मस्त असं असं हा बघ ईशान बघ बोला तुम्ही इकडनं काय बोलला कोणता संजय आणि स्नेहल हां स्नेहल आणि आपला नाना ॲनिव्हर्सरी 25वी लग्नाचा 25वा वाढदिवस अतिशय थाटात उत्साहात सुरू आहे या दोघांबद्दल बोलायचं तुझ्या भावाबद्दल बोल नानाचा एकंदरीत कर्तृत्व आणि स्वभाव बघता त्यांनी सगळ्या समस्या अगदी हळुवारपणे सोडवल्या आहेत सगळ्या परिवाराला सोबत घेत नुसतंच परिवार नाही तर सगळे आप्तस्वकीय यांच्याशी अतिशय स्नेहाचे संबंध त्यांनी ठेवत एक चांगला लौकिक प्राप्त करून दिलेला आहे आणि आपल्या आयुष्यातील व्यावसायिक उत्कर्ष साधला आहे त्यात आणि विशेष म्हणजे पाय जमिनीवर त्याचे राहिले डाऊन टू अर्थ अशा स्थितीमध्ये त्याची पत्नी स्नेहल थोडीशी आगाऊ आहे आणि थोडीशी
नखरेलपणा पण अतिशय चांगली साथ त्यांनी नानाला दिली आहे संजूला. आणि एक प्रकारे असं म्हणाल की हरकत नाही की त्याच्या पुरुषार्थाला त्याच्या एकंदरीत कर्तृत्वाला तिने झळाळी प्राप्त करून दिलेली आहे. या दोघांनाही प्रचंड दीर्घायुष्य लाभो आणि सांसारिक गोडी त्यांची अशीच कायम राहो, सगळ्यांचे स्नेहसंबंध त्यांची अशी टिकून राहो. खूप खूप शुभेच्छा दोघांना, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे मैं तो ढूंढी रहा हूँ गिराई. बोलो. अरे याच्यात बोलायचं असतं का? अरे हे बरं यार. आमचे मित्र संजय भाऊ यांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही इथे हजर आहोत. आज हळदीचा कार्यक्रम आहे. एकदम छान प्रसन्न वातावरण आहे. बरेच तुम्ही यंग मुलांनी खूप तयारी केलेली आहे, ती दिसते आहे छान. उद्याचाही कार्यक्रम जोरदार होईल यात शंका नाही. आणि तुमची काय काय तयारी उद्या कार्यक्रमाला? आम्ही पण त्यांना खेळवण केलं आणि छान प्रोग्राम केला एक छान. शेखर उदापूरकर यांच्या घरी केळवणबद्दल माहिती? हां, आता आम्ही खूप सारी तयारी केली होती त्याच्यासाठी. स्पेशली शेखर उदापूरकर आणि त्यांचे मिसेस यांनी तयारी बरीच मेहनत घेतली. त्या मेहनतीमध्ये आमचाही सहभाग होता. आम्ही पण बरीच मेहनत घेतली. तो प्रोग्राम खूप चांगला झाला. मस्त डान्स वास बिलकुल छान केला आम्ही तिकडे. आता उद्यासाठी काय? आणि उद्यासाठीची पण तयारी आहे, सुरू आहे. ते आता उद्या समजेल, ते आत्ता नाही सांगता येणार. आणि त्यांना 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. येस. हां, बोलता का? हे कर ना, मला स्क्रिप्ट दे ना मला. जनरल संजूबद्दल 2 गोष्टी. संजू आहे, आवेबद्दल. ओके, आज गर्दी आली पाहिजे. आज नानाच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला उपस्थित राहताना खूप आनंद होतो आहे. मी प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी नव्हतो, आलो. त्यामुळे तेव्हा जी मजा होती ती मला आत्ता अनुभवायला मिळते आहे. आणि हळद लावण्यापासून प्रत्येक गोष्टीत भाग घेतल्यामुळे खूपच मजा आली. इथून पुढचे संजूसारख्या माणसाचं लग्न त्याच्या इतक्याच उत्साहात आणि तशाच पद्धतीने पार पडलं होतं. आणि त्याच्या लग्नाचा 25वा वाढदिवससुद्धा 25 गुणा जास्त उत्साहात साजरा होतो आहे. त्याचा आणखी आनंद होत आहे, जास्त मजा येते. उद्यासाठी तयारी म्हणजे नाच करणार आहोत. संजूला जास्तीत जास्त त्रास देणार आहोत, जो तेव्हा देता आला नव्हता. थँक्यू सो मच. हे पकड. झालं का अप्पा? बाजूला माईक आहे ना तो. काय करतो यार तू? काय करायचं? काय सुरू आहे? अरे बाबा, कुठे आहे? आमच्या हळदीचा रंग याच्यावर चढला पाहिजे. लोकांच्या 2 एक जण इथे एक पाय इथे ठेवा, एक पाय इथे ठेवा, थोडं इकडे आजी. हे बघा, तुम्हाला मामी आणि मामाबद्दल काही पण बोला. काही पण सांगा. जनरल तुझं जावाई कसा आहे, कसा नाही जावाई आहे, चांगलं कसं वाटतं नाही तुम्हाला? 25 वर्ष झाले. बोला.
संजयराव बसा. बोला भाऊजींना शुभेच्छा द्या. आज हळदीचा प्रोग्राम, त्याच्यामुळे माझ्याकडून स्वातीकडून अर्जू आणि संजयरावांना हार्दिक शुभेच्छा. पहिल्या लग्नात तर मी नव्हते, पण आता हे बघताना मला खूप एक्साइटमेंट आणि आनंद वाटतो आहे. आणि उद्या लग्नाचा पण प्रोग्राम बघेल, त्याच्यामुळे अजून काही एक्साइटमेंट आहे बघण्याची. व्हेरी गुड. उद्यासाठी काय तयारी आहे? उद्यासाठी तर अजून काही ठरवलेलं नाही आहे, पण आता काही जसं सांगेल त्यानुसार बघू आम्ही, नाही का? ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. कोण राहिलं? आमचं एव्हरग्रीन कपल संजू भाऊजी आणि स्नेहल यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे इथे जमलो आहोत आणि खूप मजा करतो आहे. आणि ते नेहमीप्रमाणे उत्साही आणि उत्सवी असल्यामुळे त्यांनी एक छान उत्सव या निमित्ताने इथे आयोजित केला आहे. त्या दोघांना असंच हसतं खेळतं आणि कायम खुश आम्हाला बघायचं आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढचे असे अनेक 25 वाढदिवस त्यांचे साजरे होत, हे आमच्याकडून शुभेच्छा. नितीनच्या बायको नितीनच्यासाठी काय काय तयारी? माझ्या नितीनच्या बायकोला तुम्ही कोण उद्यासाठी काय तयारी केली? तू घे ना. तुझं नाव बोल तू सांग सिनेमाबद्दल काय बोल आधी हळद लावून बरं हळद लावून तो कुठे गेला नितीन? आपण नानाला कधीपासून बघतोय? मी त्याला 40 वर्ष झाले. मी 19% हां मी 79%. मी त्याच्या आधी 40 वर्ष 40 तर झाले. 45. अरे आरामात. म्हणजे मी संजयला शाळेपासून बघतो. कधीपासून म्हणजे ऑलमोस्ट 4थीपासून म्हणू शकतो. त्यामुळे 10वीच्या अभ्यासापासून कॉलेज आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्ही दरवर्षी, जरी मी अमेरिकेत गेलो तरी आम्ही दरवर्षी भेटायचोच. आता संजय म्हणजे नाना, आणि त्याला 2-3 वाक्य सांगायचं म्हणजे अतिशय प्रेमळ, सगळ्यांना सांभाळून घेणारा, सगळ्यांना सहन करणारा आहे की नाही. आणि स्नेहल म्हणे की मी त्याला सहन करते. खूप पेशन्स आहे, खूप प्रेमळ आहे आणि खूप शांत होतं शाळेमध्ये. हां, आम्ही सोबत अभ्यास करायचो. अशा आठवणी खूप आहे. पण शाळेमध्ये खूप शांत होता. आता बऱ्यापैकी बदमाश झाला आहे. एनर्जी आहे खूप त्याला आता, आणि नेहमी उत्साही असतो. म्हणजे कुठेही काही असेल, कोणाला काही गरज असेल तर त्यांना प्रत्येक वेळेस तिथे असतोच. त्यामुळे आज आलो आम्ही इथे. खूप मजा येत आहे आणि त्यांनी असंच आनंदी राहावं. स्पेशल तयारी केली तुम्ही त्यांच्या कार्यक्रमासाठी? आम्ही नाही आम्ही फक्त आलो. आम्ही मुंबईवरून आलो. तो म्हणजे आता काय, आम्ही मजा घ्यायला इथे आलो खरं म्हणजे, आहे ना. हिमतीची दाद द्यायला आलो. हो, एकदा केलेलं लग्न 25 वर्षांत तीच हिंमत दाखवली आणि तोच उत्साह त्याच्यात आहे. त्याच त्या उत्साहाला दाद देण्यासाठी आम्ही आलो. पुढच्या आणखी 25-50 वर्षांसाठी शुभेच्छा द्यायला आम्ही आलो. हो. तुमची आठवण सांगायची. संजयला मी ऑलमोस्ट 79% ओळखतो आणि आमचे
फील्ड नंतर वेगळे झाले. पॉलिटेक्निकला होतो तो, 11वी-12वी देऊळगाव राजाला होता. पण त्या नानात एक गुण चांगला आहे की त्यांनी नेहमी कॉन्टॅक्ट ठेवला. जेव्हाही मी यवतमाळला यायचो औरंगाबादवरनं, तो प्रत्येक वेळेला माझ्या घरी यायचा आणि मग आम्ही त्याच्या घरी जायचो. नानाची एक आठवण म्हणजे आम्ही जेव्हा जो काही बदमाशपणा करायचो तेव्हा आम्ही सांगायचो की नानाच्या घरी चाललो. आणि नानाची आई आणि माझी आई ह्या पण एकमेकाला ओळखत होते. आणि मग माझी आई त्याला का आमचा मुकुंद आणि त्याचं जे आहे नातेवाईक म्हणजे ते नेहमी तुमच्याकडे येतात जेवायला. तर तिकडे नानाची आई परेशान किंवा की हे जेव्हा कधी आलं आमच्याकडे तर नाना असं नेहमी सांभाळून घ्यायचा. आणि प्रत्येक वेळा म्हणजे आमच्या सगळ्या मित्रांना जोडण्यात नानाचा सगळ्यात मोठा हात आहे. कारण तोच सेंट्रल पिव्हट आहे आमचा. कोणी कुठेही असो नानाचा फोन आला ते आम्ही सगळे एकत्र येतो. जेव्हा केव्हा मुंबईला येतो, ठाण्याला येतो, त्यानिमित्ताने आमची भेट होते. कारण तेव्हाच अदरवाईज आम्ही म्हणजे त्या मुंबईच्या व्यस्त याच्यामुळे आम्ही एकमेकांना भेटूसुद्धा नाही. पण नाना आला की त्या दिवशी मात्र सगळेजण आपापले कार्यक्रम बाजूला ठेवून नानाला भेटतातच. आणि त्याचं असं कौटुंबिक हे पण खूप छान आहे. त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि सगळ्या घरच्यांना खूप छान सांभाळलं. आईवडिलांची खूप छान सेवा केली त्यांनी आणि कुठेही कसूर ठेवली नाही. त्याला जे जे शक्य होतं आणि जे जे काही बेस्ट देता येईल ते नानाने नेहमी दिलं. त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये नानाचं कौतुक खूपच आहे. म्हणजे सगळ्यांना आम्ही नानाचा आदर्श सांगत असतो. आणि माझ्या आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये खूपच सिमिलॅरिटी आहे. म्हणजे आम्ही पण तिघं बहिणी, त्यांच्याकडे पण तेच. पण नानाचं एक कौतुक आहे की त्यांनी मित्रपरिवारही जसं नातेवाईकांसोबतच मित्रपरिवार खूप जोडला. आणि नॉट ओन्ली म्हणजे त्याचे प्रोफेशनल मित्र, त्याच्या कॉलनीतले मित्र, शाळेचे मित्र, असे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यांचा. एजंट्सचा, नंतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स डिस्ट्रीब्युटर, तो पण त्यांनी ग्रुप खूप छान सांभाळला. आणि त्याची एनर्जी लेव्हल मांडण्यासारखी आहे. म्हणजे त्यांनी कधी कंटाळा केला नाही. आणि आम्ही कधीही त्याला म्हटलं की बा नाना यहाँ मिलने का आहे तर नाना नाही असं शक्यच नाही. कारण आणि सगळं आम्हाला कोणाला काही अरेंजमेंट करता येत नाही. सगळे अरेंजमेंट तो म्हणजे नानाशिवाय शक्यच होत नाही कुठलाही कार्यक्रम. असा आमचा नाना. त्याला या 25 वर्ष त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच त्याचे 25 वर्ष पुढे छान आनंदी जाऊ ह्या त्याच्या भावी जीवनाकरता शुभेच्छा. थँक्यू सो मच. संजय एव्हरग्रीन असलेला आज गोल्डी येल्लो झाला. हळदीच्या कार्यक्रमाला आम्ही इथे आलो आहे. आणि ही इज अ व्हेरी जॉली पर्सन. म्हणजे मी जेव्हापासून बघते तर लाईफचा रिचनेस काय असतो, हाऊ टू एन्जॉय द लाईफ, आणि सगळ्यांना घेऊन. म्हणजे त्याला सदैव मित्र आजूबाजूला असणं किंवा त्याचे ओळखीतले सगळे आजूबाजूला असणं आणि त्यांच्याबरोबर मजा करणं हाच त्याचा कायम म्हणजे प्रयत्न असतो. आणि त्यामुळे आम्ही तर ठरवून टाकलं आहे की आमच्या ग्रुपचं कुठले गेट टुगेदर अरेंज करायचं असलं की संजय इज अ लीडर आणि आता मी त्याची सेक्रेटरी झालेली आहे. सो वी ट्राय टू डू इट. सो म्हणेन की नाना करते प्यार हमीसे तुम्हीसे कर बैठे असं तो स्नेहलला सांगतोय. नाना इज ऑलवेज डुईंग नाना बट ही इज लव्हिंग स्नेहल अ लॉट. आणि 25 वर्षाचा तो प्रेमाचा झरा असाच वाहत राहतोय. आता मी त्याच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला पण सेलिब्रेशनला येणार आहे. सो वी आर रिअली होपिंग फॉर दॅट. आणि हे होणार नक्की. सो वी विश येस त्याला खूप खूप शुभेच्छा. आता सगळ्यांनीच नानाबद्दल ऐकलं आणि नानाचा संबंध ऑब्व्हियसली आमचा लेटर ऑन झालाय. पण हे सगळं ऐकताना एवढं नक्की आहे की नाना जो होता तोच आहे आणि त्याचे कारणीभूत ऑल्सो स्नेहल आहे. कारण स्नेहल हॅज प्लेड अ बिग रोल. आणि कधीच कंप्लेंट नाही, कधीच काही नाही, ती हसत राहते. आणि नोईंग नानाची एनर्जी लेवल आणि सगळ्यांना एकत्र आणणं तिने बरंच तिला साथ दिला. सो आय थिंक इट्स मेड फॉर इच अदर कपल आहे. आणि ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन स्नेहल आणि नाना. थँक्यू. थँक्यू सो मच. बसत नाही आहे मी